तेलाचा वापर न करता आपण हे डोसे बनवणार आहोत, म्हणजे डाएट करणारे लोक सुद्धा एकदम छान असे खाऊ शकतात. त्यामुळे ऑइल असल्यामुळे काही लोक खात नाही. तर ते पण छान मिक्स करून घेऊया. आणि आंबवण्यासाठी आपण आहे ना एक ट्रिकमध्ये आपण हे डाळीचं प्रमाण जरा जास्त घेतल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये कसं पीठ जास्त आंबत नाही. तर लवकर येण्यासाठी आपण डाळीचं प्रमाण जर जास्त टाकलं त्याच्याने कसं हे लवकर असं आंबतं पीठ. तर आपण इकडे बिना तेलाचं बनवणार आहेत ना, तर सगळ्यात आधी वाटीमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात हे मीठ टाकून घ्यायचं आपल्याला आणि हे थोडंसं विरघळून द्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅनवरती आपण सगळ्यात आधी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, सगळ्या बाजूनी स्प्रेड करायचं आपल्याला. आणि मग टिश्यू पेपरनी ते तेल आपल्याला पुसून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी. आता हे जे पाणी आपण जे घेतलंय ते ह्याच्यावरती आपल्याला असं शिंपडायचं आहे आणि जे आपलं बॅटर आहे ते टाकून याचे आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहे. आता आपण गॅसची फ्लेम इथे बारीक करणार आहोत आणि ही जी मी चटणी बनवलेली आहे ही कांदा, टोमॅटो, लसूण आणि धने, हे जिरे आणि थोडी लाल मिरची आपण ही आहे ना पहिला आधी भाजून घेतलेली आहे, म्हणजे तेलामध्ये तळून फ्राय करून घेतलेले, शिजवून घेतलेले, मग ती मिक्सरला ग्राइंड करून त्याच्यावरती आपण फोडणी टाकलेली. आता आपण त्याच्यावरती ही चटणी थोडी टाकणार आहोत. त्याच्याने कसं आपल्या डोश्याला छान अशी चव येते. आणि आपण जी भाजी केलेली आहे ती आपण ह्याच्यावरती टाकून घेऊया सगळ्या बाजूनी. तर इकडे आपला एक साईडला डोसा झालेला आहे. आता आपण तो फोल्ड करून घेऊया आणि बघा छान असं त्याला क्रिस्पी असं लेयर आलेला आहे. इकडे आपला छान असा बिना तेलाचा अगदी एकही थेंब तेल न टाकता आपला हा मसाला डोसा तयार झालेला आहे. आता आपण तो काढून घेऊया. सेम त्याच प्रोसेसने आपण हे मीठ आणि पाणी ते शिंपडणार आहोत आणि जे आपलं बॅटर आहे अजिबात तेल न टाकता आपण ते टाकून घेणार आहोत. आणि अगदी इझिली असं ते होतंय. गॅसची फ्लेम इथे आपण बारीक थोडीशी वाढवणार आहोत. थोडं जरा ह्याला सेट होऊन देऊया आपण. आता जी आपण भाजी बनवून ठेवली होती ती सुद्धा आपण याच्यावरती लावून घेऊया. आता आपण पुन्हा असं टर्न करून घेऊया. अगदी इझिली आपले हे बिना तेलाचे डोसे असे रेडी होतात. असे आपण एक एक करून घेऊया. तर इकडे आपल्याला डोसा रेडी झाला. आपण त्याच्यावरती थोडंसं चीज टाकून घेणार आहे, अगदी हलकंसं.
तर मंडळी इकडे आपला हा एकही थेंब तेल न टाकता हा मसाला डोसा तयार झालेला आहे अगदी काही मिनिटांमध्ये आणि डाएट करणारी लोकांसाठी अगदी आवडीचा असा हा मसाला डोसा आहे. तुम्हाला जर आपला आजचा मसाला डोसाचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि कोणी व्ह्यूअर्स आपलं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मंडळी मस्त खा आणि सुदृढ राहा.